या व्हिडिओच्या माध्यमाने पोलीस पाटील या पदाकरिता गणित बुद्धिमत्ता या विषयावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात तर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। या अगोदर आपण 2 ते 3 भाग बघितले, तर त्यामध्ये काही जीकेचे प्रश्न, काही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत। हे बघा, हे सर्व प्रश्न आपले सोडून झालेले आहेत। जर तुम्ही बघितला नसेल तो भाग, तर त्या भागाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला आता आपण पुढील काही प्रश्न उत्तर बघूया। आपला हा जो प्रश्न आहे हाही सोडून झाला होता। बाकीचे राहिलेले सर्व प्रश्न उत्तर आपण या भागाच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत। तर बघा, पुढील प्रश्न कसा विचारला गेला होता सविस्तर आपण माहिती बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। बघा, आपल्याला आता प्रश्न कसा विचारलाय, एका सांकेतिक भाषेत पॉसिबल हा शब्द असा लिहिला जातो, तर त्या सांकेतिक भाषेत आपल्याला हा शब्द कसा लिहिला जाईल ते सांगायचं आहे मित्रांनो। तर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची जी ABCD आहे ती काढून घ्यायची, ठीक आहे। ABCDEFG अशा प्रकारचं आपल्याला जो पहिला भाग आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं, तर पटकन मी हे काढून घेतो। तर बघा, ABCD काढताना अशाच प्रकारची काढायची, A पासून M पर्यंत आणि त्यानंतर N खाली घ्यायचा आणि Z पर्यंत, ठीक आहे। म्हणजे वरती 13 अक्षर आणि खाली 13 अक्षर, एकूण 26 अक्षरांची अशा प्रकारची ABCD काढायची। आणि याच प्रकारावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार, ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। आता तुम्हाला यातील हा प्रश्न कसा सोडवायचा व्यवस्थित जाणून घेऊया। इथे काय म्हटलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत आपल्याला पॉसिबल शब्द दिलेला आहे, तो अशा प्रकारचा लिहिला जातो। मित्रांनो, याच वर्षी 2023 ला प्रश्न विचारला गेलाय, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते। फक्त तुम्हाला समजलं की हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, तर तुम्ही आरामशीर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न सोडू शकता। इथे काय म्हटलेलं आहे बघा, इथं पॉसिबल शब्द दिलाय, पॉसिबल शब्दापासून काय तयार झालंय, हा शब्द तयार झालाय। तर बघायचं आता P पासून S कसा आला, तर इथं बघा P पासून S कसा आला ते बघूया। सर्वात पहिल्यांदा आपण P आणि S याचा संबंध काय आहे ते बघूया। बघा, इथं P दिसत असेल आणि त्यानंतर S इथं तुम्हाला दिसत आहे बघा, म्हणजेच +2 झाले, म्हणजे पुढील आपल्याला 2 संख्या सोडून S 3 नंबरची संख्या बघण्यासाठी भेटत आहे, म्हणजेच +3 इथं आपण समजू शकता, ठीक आहे। अशा प्रकारचं त्यानंतर बघा, इथं O दिलाय आणि O पासून काय आलंय, L आलंय। आता O कुठे आहे, इथे आहे, ठीक आहे। O इथे आहे आणि O पासून L आलेला आहे मित्रांनो, म्हणजेच मागील जर विचार केला तर मागील संख्या इथं -3 झालेली आहे। पहिल्यांदा +3 त्यानंतर -3, म्हणजे 2 संख्या कशा आल्या ते तुम्हाला समजून आलं, ठीक आहे। पुढेही आपण करून बघूया। पुढे बघा, इथं S दिलेला आहे, इथं S पासून काय आलेलं आहे, पुढे V आलेलं आहे, म्हणजे पहिल्याला पहिलं अक्षर, दुसऱ्याला दुसरं अक्षर, तिसऱ्याला तिसरं अक्षर। आता S पासून इथं S दिलेलं आहे आणि S पासून काय आलेलं आहे, V, म्हणजेच इथं V आहे, म्हणजेच प्लस इथं 3 झालेले दिसत आहे मित्रांनो। आणि पुन्हा जर विचार केला तर पुन्हा S आहे, S पासून जर विचार केला तर पुन्हा पुढे काय आले, 4 नंबरचं अक्षर P आलेलं आहे, म्हणजेच S पासून पुन्हा इथं P आलं, म्हणजे मागचं इथं बघा -3 झालेलं अक्षर आलेलं आहे। म्हणजेच यामध्ये आपल्याला जी लेवल दिसत आहे, जी क्रिया झालेली दिसत आहे, सर्वात पहिल्यांदा जे अक्षर दिलेलं आहे त्याचं +3 ने येतं अक्षर आणि त्यानंतर दुसरं जे अक्षर असतं त्याचे -3 ने येतं, ठीक आहे। जे पण अक्षर असतं ते आपल्याला घ्यायचं असतं। आता त्यावरतून आपल्याला या शब्दापासून कोणता शब्द तयार होतोय ते बघायचे। सर्वात पहिल्यांदा काय दिलेलं आहे, F दिलेला आहे, ठीक आहे। आता F कुठे आहे बघा, आता इथं जर विचार केला तर इथं F आहे, तर प्लस आपण 3 केलं, म्हणजे 3 नंबरचं घेतलं तर आपल्याला काय भेटलं, अक्षर I भेटलं मित्रांनो, ठीक आहे। आता पुढे जर विचार केला तर F झालं, आता R, आता R पासून आपल्याला R बघायचं कुठे, आता R पासून -3 करायचं, म्हणजे मागे जायचं। आता आपण पहिल्यांदा पुढे गेलतो, आता मागे यायचं। इथं 3 नंबरला काय आहे, O, म्हणजेच आपल्याला 2 नंबरचं अक्षर काय भेटलं, O, ठीक आहे। आता समजलं 2 अक्षर आपल्याला कशी काढली, आपल्याला व्यवस्थित समजून आलं। आता 3 नंबरला काय आहे, E आहे, बघा इथं E दिसत असेल। आता पुन्हा इथं +3 करायचं, +3 काय केलं, +3 केल्यानंतर H येतं, ठीक आहे। H नंबरचं अक्षर आपल्याला दिसत आहे। आता त्यानंतर पुन्हा पुढे काय आहे, ईच आहे मित्रांनो, बघा पुढे पुन्हा ईच आहे। आता पुन्हा आपल्याला -3 करायचं, ठीक आहे, म्हणजेच B आलं, ठीक आहे। 4 अक्षरं आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, पर्यायामध्ये कुठं दिसत आहे का, तर इथं बघा आपल्याला इथं हे पर्याय दिसत आहे, इथं आपल्याला अशा प्रकारचे हे 2 पर्याय इथं दिसत आहे, ठीक आहे। तर इथं 2 नव्हे तर हे पर्याय नाही आहे, तर आपलं हेच उत्तर याचं असणार। इथं जर विचार केला तर बघा IOHB
कुठे दिसत आहे का दुसरीकडे नाही, म्हणजे आपण समजून चालू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर हेच असणार आहे. बीच्या पुढे सी आणि बी यायला पाहिजे. तर एकदा कन्फर्म करून घेऊया नक्की तेच प्रश्नाचं उत्तर आहे का. बघा आता झेड आहे, आता झेड आलेलं आहे. आता प्लस किती करायचं, प्लस आपल्याला 3 करायचं. तर बघा आपल्याला सी प्लस इकडे करायचं आता 3. ठीक आहे, तर सी आलं, इथं सी दिसतंय बरोबर. आता त्यानंतर पुढील आपल्याला कोणतं अक्षर दिसतंय बघायचं. बघा शेवटी काय दिलेलं आहे, ई दिलेलं आहे. आता इथं -3 करायचं. -3 केल्यानंतर काय येणार, बी येणार. ठीक आहे, म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. समजलं आपण या प्रश्नाला कसं सोडवलं. नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजून येणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यावरतूनच समजते आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. इथं आपल्याला गाळलेली जी संख्या आहे ती शोधायची आहे. तर बघा संख्या कुठं गाळली आहे, इथं गाळलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथं 3 संख्यांचा गॅप दिसत आहे, गट दिसत आहे आणि यावरतून आपल्याला इथं प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं असतं. एकदम सोप्या प्रकारची हे उदाहरणं असतात. तुम्हाला काय करायचं असतं, या संख्येपासून आणि या संख्येपासून काय क्रिया केल्यानंतर ही मधली संख्या येते ते शोधायचं असतं. आता या 2 संख्येपासून काय क्रिया केल्यानंतर आपल्याला मधली संख्या मिळते ते शोधायचं असतं आणि तीच क्रिया शेवटी पण करायची आणि मधली संख्या तुम्हाला काढायची असते. आता त्यासाठी पहिल्या 2 क्रिया काय झालेल्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित जाणून घेणं गरजेचं असणार आहे. या 2 गटांमध्ये काय क्रिया केल्यानंतर मधली संख्या उपलब्ध होत आहे ते आपल्याला बघायचं. पहिल्या याच्यामध्ये बघू, इथं 3 आणि 5 दिलेले आहे. 3 आणि 5 यामध्ये काय जी क्रिया केल्यानंतर 23 संख्या येते ते आपल्याला बघायचं. समजा आपण इथे 3 घेतले, 3 गुणिले 5 केले. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली गुणाकाराची क्रिया करून बघूया. 3 गुणिले 5 किती येतात, 15 येतात. ठीक आहे, 5 त्रिक 15, नाहीतर 3 5 15 अशा प्रकारचं. आता त्यानंतर इथं 15 संख्या आली, इथं ते दिले 23 येते का नाही, अजून काहीतरी करावं लागेल. तर बघा इथे 3 दिलेले, त्यानंतर इथं 5 दिलेले. आता आपण प्लस करून बघूया. 3 + 5 म्हणजेच बेरीज केली. ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 8 येणार. आता इथे 15 आले होते पहिल्यांदा, त्यानंतर 8 आले. आता यांची आपण बेरीज करूया. 15 आणि 8 प्रश्नाचं उत्तर येतं 23. म्हणजेच आपल्याला समजून आली की नक्की कोणती क्रिया केल्यानंतर इथं 23 हे उत्तर येतं. म्हणजेच यावरतून आपल्याला अशाच प्रकारची क्रिया करत जायचे आणि पुढे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचे. सर्वात पहिल्यांदा गुणाकार केला, बेरीज केली आणि दोन्ही जे पण उत्तर येईल त्यांची पुन्हा बेरीज केली. तर इथे 4 दिले, त्यानंतर 7 दिले. ठीक आहे, तर त्याच प्रकारे आपण करूया. 4 गुणिले 7, तर आपलं 4 असं ते 28 उत्तर येणार. त्यानंतर इथे 4 दिले, त्यानंतर प्लस 7 घेतले. 4 आणि 7 11 आणि 28 आणि 11 किती प्रश्नाचं उत्तर येणार, 39. ठीक आहे, तर अशा प्रकारचे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार. म्हणजे मधली संख्या कशी आली ते आपल्याला समजलं. आता तीच क्रिया शेवटी सुद्धा आपल्याला करायची आणि जे प्रश्नाचं उत्तर येईल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, 5 आणि 6 दिले. ठीक आहे, 5 आणि 6. आता 5 गुणिले 6 केलं. सर्वात पहिल्यांदा आपण गुणाकार घेऊया. 5 गुणिले 6, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार सांगा बरं. 5 गुणिले 6, तर 30 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे, 5 × 30. आता 30 आलं प्रश्नाचं उत्तर. आता आपल्याला पुन्हा 5 अधिक इथं 6 करायचे, प्लस करायचे. तर इथं बघा 5 अधिक 6 किती प्रश्नाचं उत्तर येणार, 11 प्रश्नाचं उत्तर येणार. आता 30 आणि 11 किती होतात, 41 होतात. बघा 41 कुठे आहे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला 41 पर्याय दिसत आहे. त्यावरतून आपल्याला समजतं पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एवढ्या प्रकारची सोपी उदाहरणं तुम्हाला विचारली जातात, फक्त व्यवस्थित तुम्हाला सोडवता येणं गरजेचं असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. आता 51 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला एक शब्द दिलेला आहे. बघा शब्द काय दिलेला आहे, तर त्याची किंमत काय म्हटलेली आहे, 49 म्हटलेलं आहे. गो शब्द दिलेला आहे, त्याची किंमत म्हटली आहे 4 आणि त्यानंतर गार्डन शब्द दिलेला आहे, त्याची किंमत म्हटलेली आहे 36 आणि मोबाईलची किंमत काय येईल म्हणजेच कोणते अंक येतील ते सांगायचे. पहिल्यांदा फिजिक्स शब्द दिलाय, त्यानंतर गो, गार्डन, मोबाईल आणि आपल्याला मोबाईलची इथं किंमत शोधायची आहे. तर तीच क्रिया करायची मित्रांनो, जी क्रिया मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितली. यापासून बघायचं आपल्याला हे कसं आलं, यापासून बघायचं हे कसं आलं, यापासून बघायचं हे कसं आलं आणि त्याच प्रकारे आपल्याला मोबाईलपासून कोणती संख्या येईल ते शोधायचं असतं. तर चला आता काय क्रिया केल्यानंतर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काढता येईल बघूया. इथे शब्द काय दिलेला आहे, फिजिक्स. फिजिक्स पासून काय आलेलं आहे, 49. त्यानंतर गो, ठीक आहे, गो दिलेलं आहे आणि गो पासून काय आलेलं आहे, 4 आलेलं आहे. तर बघू यामध्ये नक्की काय क्रिया केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे. तर बघा इथे एकदम साधं आणि सोपं उदाहरण दिलेलं आहे. आता सर्वात पहिल्यांदा फिजिक्स शब्द दिलेला आहे, यामध्ये किती अक्षर आहे ते आपल्याला मोजायची. इथे बघा 1 2 3 4 5 6 7
7 एकूण अक्षर आहेत, ठीक आहे 7. आता जे 7 अक्षर आहेत त्याचा डायरेक्टली वर्ग घेतला, 7चा वर्ग किती येतो मित्रांनो, 7 7 49, ठीक आहे 7चा वर्ग घेतला, 7 ने 7 ला गुणलं म्हणजे 7 गुणिले 7. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार 49. म्हणजेच तुम्हाला काय समजत आहे, जे पण इथं अक्षर दिसत असेल त्या संख्या मोजायच्या आणि त्याचा वर्ग घ्यायचा. आता इथे पुढे जरी म्हटलं तर इथं गो दिलेलं आहे बघा, गो. आता गोचं जरी म्हटलं तर इथं 2 अक्षर आहे, 2चा वर्ग घेतला तर किती उत्तर येतं 4 येतं, बेके वेदुने 4. अशा प्रकारचं समजलं प्रश्नाचं उत्तर कसं आलं. चला पुढे जर विचार केला, गार्डन शब्द दिलेला आहे, अक्षर किती आहेत 6 अक्षर आहे, 6 6 36, 6चा वर्ग घेतला तर 6 6 36, आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 36. चला आता सांगा बरं मोबाईलमध्ये किती अक्षर आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे. तर बघा 2 3 4 5 6, यामध्ये सुद्धा 6 अक्षर आहे, ठीक आहे 6 अक्षर आहे म्हणजे 6चा वर्ग 6 6 36, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एवढ्या प्रकारचे सोपे उदाहरणं तुम्हाला विचारले जातात. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, आपल्याला इथं गाळलेली जागा भरायची, पुढे कोणतं अक्षर येईल ते सांगायचे. आता आपण पहिल्या भागामध्ये या टाईपचे प्रश्न ऑलरेडी सोडून घेतलेत. इथे 2 2चा गट आहे, तर आपल्याला काय करायचंय, या 2 संख्येपासून या 2 संख्या कशा आल्या त्या बघायचं, त्यानंतर या 2 संख्येपासून या 2 संख्या कशा आल्या त्या बघायचं. अशाच प्रकारची क्रिया करत चालायची आणि या 2 संख्यापासून पुढील 2 संख्या कोणत्या येतील ते आपल्याला सांगायचं असतं. तर चला आपण हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर त्यासाठी आपल्याला ABCDची गरज पडणार आहे. तर ABCD तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं, सर्वात पहिल्यांदा गेल्या गेल्या काढून घ्यायची बघा अशा प्रकारची ABCDEFG अशा प्रकारचं, ठीक आहे. तर पटकन मी काढून घेतो. तर बघा थोडक्यात समजण्यासाठी अशा प्रकारची ABCD मी काढून घेतलेली मित्रांनो. आता इथं बघा इथं आपल्याला दिलेलं आहे RH, तर बघायचं यामध्ये RH. आता ABCDची जी क्रिया आहे तुम्हाला अशाच प्रकारची काढायची मित्रांनो, अशा प्रकारची 13 अक्षर काढायची, त्यानंतर 14 नंबरचं हे अक्षर आणि त्यानंतर अशा प्रकारची ABCD तुम्हाला काढायची, ठीक आहे. इथं 26 नंबरचं अक्षर ABCD याच क्रमाने तुम्हाला काढायची आहे. अशाच प्रकारची तुम्हाला ABCD काढायची. इथून जर विचार केला तर इकडे 13 अक्षर आणि इकडे 13 अक्षर, आणि जे अक्षर काढतो एकाखाली एक अशा प्रकारची येणं गरजेचं आहे, जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला कोणतंही उदाहरण सोडवता येईल. बघा इथं काय दिलेलं आहे, R दिलेलं आहे आणि H दिलेलं आहे. R कुठे आहे बघा, इथे R आहे, ठीक आहे. R कुठे, R इथे तुम्हाला दिसत आहे आणि R आणि त्यानंतर H दिलेलं आहे. तर H कुठे इथे दिसत असेल, म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारची तिरकी इथं जोडी झालेली बघण्यासाठी भेटेल. पुढे बघा जर विचार केला तर काय दिलेलं आहे, S आणि G दिलेलं आहे, म्हणजेच इथे S आहे त्याच्याच पुढील अक्षर आणि इथं G दिलेलं आहे, म्हणजेच त्याच्याच पुढील तिरकं अक्षर आहे. पुढे जर विचार केला तर इथं T दिलाय आणि F दिलाय, बघा इथं T दिलेला आहे आणि त्यानंतर इथे F दिलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा तिरकी जोडी अशा प्रकारची दिसत आहे. त्यानंतर U दिलाय आणि त्यानंतर E दिलेला आहे, बघा अशा प्रकारची तिरकी जोडी दिसत आहे. म्हणजेच इकडे या जोड्या तयार होत चालल्या आहेत. तर आपल्याला पुढे काय येईल सांगा बरं. इथं अशा प्रकारची सर्वात पहिल्यांदा V येईल आणि त्यानंतर D येईल, म्हणजेच V आणि D आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं या प्रश्नाला आपण कसं सोडवलं, व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून आलं असेल. V आणि D या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक B या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला विसंगत गट आता ओळखायचा आहे. काही गट दिलेले आहेत शब्दांचे, यापैकी विसंगत म्हणजे गटात न बसणारा इथं आपल्याला शब्द ओळखायचे, तर काही गट ओळखायचे. तर ठीक आहे, तर इथं आपल्याला वेगळा गट ओळखायचा आहे, तर इथं आपल्याला वेगवेगळे गट दिलेले आहेत. तर बघा पहिला गट काय आहे आणि त्यामध्ये कोणता विसंगत गट आहे ते कसं ओळखायचं ते बघूया. तर सर्व गटांचा आता आपण विचार करणार. पहिल्या गटाचा विचार करूया. इथं B दिलेला आहे, त्यानंतर इथं E दिलेला आहे आणि त्यानंतर इथं H दिलेला आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा इथं +3 झाले आणि पुन्हा +3 झाले, म्हणजे +3 +3 या गटामध्ये अशा प्रकारचा फरक तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. चला दुसऱ्या गटाचं करून बघूया. तर बघा आता आपण दुसऱ्याचं करूया. इथे +3 +3 झालेलं आहे. आता या गटाचा विचार करूया. इथं काय दिलेलं आहे, इथे सर्वात पहिल्यांदा H दिलाय, त्यानंतर दिलेला आहे K आणि त्यानंतर दिलेला आहे N. इथे सुद्धा इथं +3 झाले, म्हणजे पुढील +3 त्यानंतर पुढील +3 अशा प्रकारच्या इथं संख्या आलेल्या आहेत. म्हणजे दुसऱ्या गटामध्येही तीच क्रिया झालेली आहे. तिसऱ्या गटामध्ये बघूया. इथं काय दिलाय, T दिलाय, त्यानंतर इथं W दिलाय आणि त्यानंतर दिलेला आहे Z, म्हणजेच इथं TWZ. इथे जरी म्हटलं तर +3 तुम्हाला संबंध दिसत आहे, म्हणजे तिसऱ्या नंबरची संख्या पुढील इथं आलेली आहे. चला 4 नंबरचं बघूया. इथं काय दिलेलं आहे S, त्यानंतर इथं दिलेला आहे P आणि त्यानंतर दिलेला आहे M. म्हणजेच आता सर्वात पहिल्यांदा इथं +3 होत होतं आणि आता मागे मागे चालले -3 होत आहे, -3 होत आहे. आणि यावरतून तुम्हाला काय समजत आहे की या तिन्ही गटांच्या क्रियामध्ये +3 होत आहे,
या तिन्ही गटांच्या याच्यामध्ये +3 होत आहे आणि यामध्ये -3 होत आहे, मागे मागे जात आहे, ठीक आहे, 3-3नी. त्यावरतून आपल्याला यामध्ये काय समजत आहे, विसंगत गट कोणता असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा विसंगत यातील गट असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. 54 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालील आपल्याला प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती सांगत आहे. आपण पोलीस पाटील या पदासाठी काही नोट्स काढलेले आहेत. आपण पोलीस पाटील या पदासाठी काही महत्त्वाच्या नोट्स काढल्या आहेत. त्या नोट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे, जेणेकरून पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी जसा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण या सर्व नोट्स काढल्यात. जर विचार केला, नोटिफिकेशन मध्ये आपल्याला अभ्यास दिलाय सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी, अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार. एकूण लेखी परीक्षेसाठी 80 आपल्याला प्रश्न असणार, 80 गुणांसाठी पोलीस पाटील या पदासाठी. त्याच प्रकारे आपण या सर्व नोट्स बनवल्यात. नोट्स तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर नोट्स कशा भेटणार त्याविषयी माहिती देणार आहे. बघा, यामध्ये पोलीस पाटलाच्या पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. पोलीस पाटील पदाविषयी माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटलाचे कर्तव्य, पोलीस पाटलाचे जे पण नियम वगैरे असतील ते सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. हे पहिलं PDF झालं. त्यानंतर दुसरं PDF मध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला जिल्ह्यानुसार माहिती मिळणं आवश्यक असणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आपण सेपरेट माहिती काढलेली आहे. जसे की नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची माहिती, दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर धुळे जिल्ह्यासाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची माहिती, बघा अशा प्रकारची धुळे जिल्ह्याविषयी माहिती आपण काढली आणि बाकी सर्व जिल्ह्यांसाठी आपण सेपरेट माहिती काढलेली मित्रांनो. हे दुसरं PDF तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारच्या भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला जेवढ्या पण जिल्ह्यांच्या आपल्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सुद्धा दिल्या जाणार आहेत मित्रांनो. हे बघा अशा प्रकारच्या मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला यासोबत भेटणार आहे. पुढे अजून विचार केला तर गणित बुद्धिमत्तेचंही आपण पोलीस पाटील या पदासाठी अशा प्रकारच्या नोट्स काढल्यात. बघा हे सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सोडून दिले मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचं सर्व स्पष्टीकरणासोबत हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे. पोलीस पाटील या पदासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत या आपण गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. पुढे जर अजून विचार केला तर जीके साठी अशा प्रकारचे आपण काही प्रश्नसंच तयार केलेत ते तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. जीके साठी एकूण 25 ते 30 प्रश्नसंच आपण बनवून घेतलेत. ते सर्व तुम्हाला या नोट्स मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि इतर माहितींचाही भरपूर समावेश असणार आहे. तर असं जर विचार केला तर आपण पोलीस पाटील या पदासाठी आतापर्यंत 7 ते 8 PDF बनवलेत. किती? 7 ते 8 PDF. हे अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत. तर तुम्हाला या सर्वांविषयी माहिती समजून आली, या नोट्स बद्दल माहिती समजून आली. आता या सर्व नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी आपण एकदा पेमेंट ठेवलेलं 199 रुपयाचं, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे माझ्याकडून, ठीक आहे. मी स्पेशल हे पोलीस पाटील या पदासाठी सर्व काही स्टडी मटेरियल बनवलेलं आहे. 199 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 96 65 18 17 69 या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती, ठीक आहे. 199 रुपयाचं पेमेंट करायचं 96 65 18 17 69 या नंबरवरती. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती. त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंटचा स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व जे आपण PDF तयार केलेत, या ज्या नोट्स तयार केल्यात IMP महत्त्वाच्या नोट्स अभ्यासक्रमानुसार, हे सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे व्हॉट्सअपवरती PDFच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे. PDFच्या स्वरूपामध्ये क्वालिटी बेस्ट असणार आहे. तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल अशा प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला या नोट्स भेटणार आहे. आपल्याला फक्त 199 मध्ये हे सर्वच्या सर्व काही भेटणार आहे. 7 ते 8 PDF आणि डेली आपण जे पण व्हिडिओ टाकत असतो, जसे की आता आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत, ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी, एक्स्ट्रा क्वेश्चन मिळवण्यासाठी आणि सरावासाठी हे सर्व प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला पुन्हा त्या नोट्समध्ये दिल्या जात असतात रोजच्या रोज मित्रांनो. त्यासाठी तुमच्यासाठी या नोट्स खूपच कामी येणार आहे. या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या नोट्स सोबत तुम्हाला दिल्या जात असतात मित्रांनो प्रॅक्टिस करण्यासाठी, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहे पोलीस पाटील या पदासाठी. तर नोट्स घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं 96 65 18 17 69
या फोनच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरतून तुम्हाला पेमेंट करायचे आणि स्क्रीनशॉट तुम्हाला 91 या मोबाईल नंबरवरती सेंड करायचे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही सेंड केलं जाईल मित्रांनो. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालील प्रश्न सोडवा. आपल्याला AW दिलाय, त्यानंतर TC दिलंय, EQ दिलंय अशा प्रकारचा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणकोणती अक्षरं येतील ते आपल्याला सांगायचे. आता यासाठी सुद्धा आपल्याला तक्त्याची गरज पडू शकते. तर बघा तक्ता जो काढला होता तो थोडक्यात मी खाली घेतो. बघा आता तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. इथं A दिलाय, इथं W दिलाय, इथं A आहे, त्यानंतर इथं W आहे. तर म्हणजेच इथं 4 नाही होतं. जर TCचा जर विचार केला तर इथं बघा इथं T आहे आणि त्यानंतर इथं C आहे. तर इथं खूपच लांबचा गॅप दिसत आहे. तर अशा प्रकारचं तर हे उदाहरण सुटू शकत नाही. दुसरी काहीतरी क्रिया करून बघूया. ठीक आहे, AT घेतलं तर बघा इथं A दिलाय, इथं T दिलाय, खूपच लांब होतं. त्यानंतर ईचं म्हटलं तर E डायरेक्टली इकडे होतं. तर हे अशा प्रकारचं होऊ शकत नाही. तर आपण बघा इथं A दिलाय, त्यानंतर इथं C दिलाय. तर AC अशा प्रकारचं आपण घेऊन बघूया. बघा इथं A दिलाय, इथं C दिलाय, त्यानंतर अशा प्रकारचं बघा अशा प्रकारचं. ठीक आहे, आपण अशा प्रकारची ही जी मांडणी आहे ती अशा प्रकारची करून बघूया आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. इथं A दिलाय बघा A, त्यानंतर इथं C दिलाय एक संख्या सोडून, त्यानंतर E दिलाय बघा इथं E दिलाय, त्यानंतर इथं G दिलाय, त्यानंतर I, त्यानंतर K आणि त्यानंतर पुढे काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे ही जी मांडणी एक एक संख्या सोडून तुम्हाला दिसत आहे बघा अशा प्रकारची. आता इथे लास्टला K आहे, एक संख्या सोडून काय येणार मग M येणार. म्हणजे इथे काय येणार M येणार. म्हणजे ही जी मांडणी आहे ती योग्य इथं बसत आहे आणि त्यानुसार आपण हे उदाहरण सोडू शकता. आता एकावरतून आपल्याला हे जे पहिलं अक्षर आहे ते समजून आलं. त्याच प्रकारे आता W दिलाय, त्यानंतर इथं T दिलाय. म्हणजे इथं W आहे आणि त्यानंतर T कुठे आहे इथं अशा प्रकारचा. म्हणजे 2 संख्या सोडून तिसऱ्या नंबरची संख्या आहे. T पासून पुढे Q असणार बघा. इथं Q आहे का बघा अशा प्रकारचा Q असणार 3 नंबरची संख्या. इथं पुन्हा 2 संख्या सोडून 3 नंबरची संख्या N असणार बघा N आहे. त्यानंतर K असणार 2 संख्या सोडून K आहे बघा. आणखी पुढे जर विचार केला तर H असणार, H आहे बघा इथं 2 संख्या सोडून. आता Hच्या पुढे आपल्याला 2 संख्या सोडून इथं E असणार. म्हणजेच इथं आपल्याला कोणती संख्या घ्यावी लागणार E. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार M आणि E. बघा कुठे ऑप्शन क्रमांक B या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. बघा अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. समजून आलं तुम्हाला कशा प्रकारचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं. तर अशा प्रकारचे हे प्रश्न सोडवायचे असतात. खूपच सोपे प्रश्न असतात. फक्त कोणती जी ट्रिक यूज करायची आहे ती तुम्हाला समजून येणं गरजेचं असणार आहे. तर बघा आता पुढील प्रश्न कसा दिलेला आहे बघा. इथे प्रश्न दिलेला आहे, इथे आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे बघा. हे उदाहरण आहे. इथे ज्या गाळलेल्या जागा असतात ते आपल्याला पूर्ण करून ह्या कोणत्या गाळलेल्या जागेमध्ये कोणते अक्षर योग्य बसतात ते सांगायचे असतात. चला आता हे जेवढे पण इथं आपल्याला व्यवस्थित अक्षर दिसत असतील त्यांची मांडणी मी ते खाली व्यवस्थित करून घेतो. बघा सर्वात पहिल्यांदा Z दिलाय, त्यानंतर X, त्यानंतर P आणि खाली गाळलेली जागा आहे X, त्यानंतर X Z, त्यानंतर पुन्हा गाळलेली जागा आहे बघा अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे काय X, त्यानंतर P X, त्यानंतर पुन्हा Z, पुन्हा Z आणि त्यानंतर X आहे. ठीक आहे अशा प्रकारचं आणि PX आणि पुन्हा गाळलेली जागा अशा प्रकारचं आहे. तर बघा टोटल आता किती झालं व्यवस्थित मोजा. टोटल आतापर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 एकूण अक्षरं आहेत मित्रांनो. आता 18 अक्षरं, आता जेवढी पण अक्षरं असतील त्याच्या आपल्याला योग्य जोड्या किती होतील ते सांगायचं. आता 9 ची योग्य जोडी होऊ शकते, 2 ची योग्य जोडी होऊ शकते, 4 ची होईल का नाही होणार, 5 ची पण नाही होणार. आता 9 ची जोडी आपण करू शकतो. जेवढी पण इथं जे अक्षर असतील त्याची योग्य जोडी तुम्हाला करायची. म्हणजे योग्य जोडी म्हणजे त्याला व्यवस्थित समजा. आता 15 जर आले असते, 15 अक्षर असते तर आपण 3 ची जोडी केली असती, 5 ची जोडी केली असती, म्हणजे 5 च्या 3 झाल्या असत्या, 3 च्या 5 झाल्या असत्या अशा प्रकारे. आता इथं 18 आहे म्हणजे 9 ची जोडी इथे होत आहे. तर बघा 9 ची जोडी करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे इथपर्यंत 9 अक्षर येत आहे. ही एक 9 अक्षर आणि ही एक 9 अक्षर. ठीक आहे अशा प्रकारचे आपण 2 जोड्या इथं केल्या. आता यावरतून आपल्याला कसं सोडवायचं बघा. इथं P दिसत आहे आणि इथं पण आपल्याला इथं P दिसत आहे. ठीक आहे P इथं दिसत आहे का बरोबर अशा प्रकारचा P दिसत आहे. आणि त्यानंतर इथं पुन्हा इथं X दिसत आहे म्हणजे X इथं दिसत आहे. आता इथं Z दिसत आहे परंतु इथे Z दिसतोय का नाही दिसत. म्हणजे इथं पण आपल्याला काय यायला पाहिजे इथं Z यायला पाहिजे बरोबर की नाही. म्हणजे इथं पहिलं अक्षर आपल्याला Z मिळालं बरोबर.
चला अशाच प्रकारे पुढे पुन्हा जर विचार केला तर इथे झेड आहे बघा, झेड झेड आहे बरोबर की नाही. त्यानंतर पुन्हा जर विचार केला तर एक्स एक्स आहे बघा अशा प्रकारचं. आता पुन्हा जर विचार केला तर इथे गाळलेली जागा आहे आणि इथे पण गाळलेली जागा आहे बघा अशा प्रकारचं. आता पुढे जर विचार केला तर आता पी पी तुम्हाला पुन्हा दिसत असेल बघा अशा प्रकारचा पी पी इथं दिसत असेल. पुढे जर विचार केला तर पुन्हा एक्स एक्स तुम्हाला दिसत असेल आणि इथे झेड झेड दिसत असेल. आता झेड आहे तर इथे पण कोणती अक्षर येणार, झेड अक्षर येणार. ठीक आहे, म्हणजेच यावरतून आपण हे अशा प्रकारचं सोडवलं. यावरतून आपल्याला किती अक्षर भेटली मित्रांनो, 2 अक्षर भेटली. चला आता आपल्याला इथून समजून चालायचंय. जर विचार केला इथं झेड आहे आणि लास्टला पण झेड आहे तर झेड झेड कुठं आहे बघायचं आपल्याला पर्यायामध्ये. इथं लास्टला झेड आहे का, नाही. इथं झेड आहे का, इथं आहे. त्यानंतर इथे झेड आहे का, नाही. इथे झेड आहे का, नाही. म्हणजेच पर्याय 3 इथे आपले कट झाले. आणि जर विचार केला तर इथे पण पी येणार आणि इथे पण पी येणार, म्हणजेच दोन्ही अक्षर सेम होणार. आणि इथे बघा आपल्याला पी पी इथे दिसत असतील. पी म्हणजेच आपल्याला यावरतून काय अक्षर आली, सर्वात पहिल्यांदा पी आलं, त्यानंतर झेड आलं, त्यानंतर पुन्हा पी आलं आणि पुन्हा झेड आलं. म्हणजेच यावरून आपला ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं कसं सोडवलं? जर समजलं नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या, तुम्हाला योग्यरित्या समजून येणार आहे. तर अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? तर चला पुढील प्रश्न बघा. थोडक्यात इथं खाडाखोड झालेले, ज्यांनी मला प्रश्नपत्रिका पाठवली सर्वप्रथम त्याचं धन्यवाद, कारण त्यांनी प्रश्नपत्रिका पाठवल्यामुळेच आपल्याला हे सर्व प्रश्न समजत आहे आणि आपण सोडवत आहे. ठीक आहे, तर त्याने थोडक्यात त्याचं इथं कॅल्क्युलेशन करेल असावा, त्यामुळे थोडक्यात इथं खाडाखोड झालेले, परंतु प्रश्न व्यवस्थित दिसत आहे, तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा इथं आपल्याला अंक दिसत आहे, काही अंक दिसत आहे आणि पुढे आपल्याला 2 प्रश्न चिन्ह दिसत आहे. त्या 2 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अंक येतील ते आपल्याला सांगायचे आहेत. तर ओळखा. आता हे सर्व मी काढून टाकतो. आपण हे प्रश्न कसं सोडवलं ते बघितलं. आता आपल्याला अंक कसे येतील ते 2 सांगायचे आहेत. तर बघा हा प्रश्न आता कसा सोडवलेला आहे व्यवस्थित बघूया. इथे 3 दिले, त्यानंतर 8 दिले, 5, 11, 7, 14, 9, 17. तर इथे आपल्याला काय दिसत आहे, सर्वात पहिल्यांदा छोटी संख्या, मोठी संख्या, छोटी संख्या, त्यानंतर पुन्हा मोठी संख्या. यावरतून आपण एका लाईनीमध्ये हे उदाहरण अशा प्रकारचं सोडू शकत नाही. ठीक आहे, थोडक्यात डोकं लावायचं. इथं 3 संख्या दिली, त्यानंतर इथं 5 आली बघा, एक संख्या सोडून 5 आली, त्यानंतर 7 आली, त्यानंतर इथं 9 आली, त्यानंतर 9च्या नंतर काय येणार मग 11 येणार. म्हणजेच इथं सर्व मूळ संख्या आहेत मित्रांनो. 3, 5, त्यानंतर 7, मूळ संख्या नव्हे, 2 2चा गॅप येतं. सर्वात पहिल्यांदा जर विचार केला 3, त्यानंतर यामध्ये 2 ऍड केले 5 झाले, 2 ऍड केले 7 झाले, 2 ऍड केले 9 झाले. ठीक आहे, 9 मध्ये 2 ऍड केले 11 झाले. म्हणजेच आपल्याला सर्वात पहिली जी संख्या भेटली ती कोणती भेटली, 11 संख्या भेटली मित्रांनो. म्हणजे इथं कोणती संख्या येणार, 11 संख्या येणार. म्हणजे आपण हे असं केलं. ठीक आहे, अशा प्रकारच्या या संख्यांचं इथं तोल घेऊन आपण इथं 11 संख्या काढली. आता आपण मधले काढायचे, इथं 8 पासून इथं 11 आले, 11 पासून 14 आले, म्हणजेच इथं आता +3 होते. 8, 9, 10, 11. ठीक आहे, 11 त्यानंतर 11 + 3 किती झाले, 14 झाले. 14 + 3 किती झाले, 17 झाले. म्हणजेच इथं आपल्याला 3 3 प्लस होताना दिसत आहे. आणि 17 + 3 आता किती होणार, 17, 18, 19, 20, 20 होणार. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 11 आणि 20. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. समजलं या प्रश्नाला आपल्याला आपण कसं सोडवलं, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. पुन्हा एकदा समजून सांगतोय बघा. सर्वात पहिल्यांदा जर विचार केला तर 3, त्यानंतर 5, 7, त्यानंतर 9 आणि त्यानंतर पुढे. म्हणजेच 3 मध्ये +2 केले, 5 मध्ये +2 केले, 7 मध्ये +2 केले. अशा प्रकारचा इथं क्रम आपल्याला दिसत आहे. आणि त्यापासून आपल्याला 9 मध्ये 2 केल्यानंतर इथं 11 संख्या मिळाली. आणि जर मधल्याने जर विचार केला तर 8, 11 अशा प्रकारचं एक संख्या सोडून तर इथं +3 झालेलं आहे. आणि त्यानुसार जर विचार केला तर 20 संख्या येते. आणि त्यावरतून ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील प्रश्न बघा, 57 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. इथं खाली नोट करून देत आहे 65. तर आपल्याला पुढे 16च्या याला काय येईल ते प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे. तर बघा इथं 7चा वर्ग दिसत असेल तुम्हाला हा. तर बघा आता हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल, एकदम सोपं उदाहरण दिलेलं आहे. सोपे उदाहरणं असतात, फक्त समजून घेण्याची गरज असते. सर्वात पहिल्यांदा 49 दिलेलं आहे बरोबर, त्यानंतर 65. आता आपल्याला हे ओळखायचं की 49 पासून 65 कसं आलं. तर इथे झालंय काय मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा 7चा वर्ग घेतला. ठीक आहे, 7चा वर्ग घेतला आणि त्यानंतर इथे काय घेतलेला आहे, इथे घेतलेला आहे 6चा वर्ग. ठीक आहे, इथं 7चा घेतला, इथं 8चा वर्ग घेतलेला आहे. ठीक आहे, इथं 8चा वर्ग घेतलेला आहे. 8 8 64 आणि +1 केलं. इथे फक्त 7चा वर्ग घेतला, 7 7 49 आणि इथं 8चा वर्ग घेतला, परंतु वर्ग घेऊन अजून एक प्लस केला. ठीक आहे, 8 8 64 आणि +1 65 अशा प्रकारचं. आता इथे पण तीच क्रिया करायची. इथं 16. आता 16 कशाचा वर्ग आहे मित्रांनो,
4 चौक 16, ठीक आहे। आता 4चा वर्ग घेतला, इथं 7चा घेतला होता, त्यानंतर प्लस 1 केलं आणि 8चा वर्ग घेतला, म्हणजेच आपण इथं कितीचा वर्ग घेणार, 5चा वर्ग घेणार। 5चा वर्ग घेतला 25 आणि प्लस 1 केलं, 5चा वर्ग प्लस 1, 5चा वर्ग 25 आणि त्याच्यामध्ये अजून 1 आला, म्हणजे झालं उत्तर 26, म्हणजे 26 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार, ठीक आहे। तर अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो या परीक्षेसाठी। तर हे सर्व आपण आपल्या ज्या नोट्स काढल्यात त्या नोट्समध्ये सुद्धा हे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत सर्व काही सोडून दिलेले आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सेपरेट क्वेश्चन दिलेत आणि सर्व प्रश्नांचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला दिलेलं बघण्यासाठी भेटून जाणार आहे। तर बघा पुढील प्रश्न आता, तर बघा आता 58 नंबरचा जो प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला तक्त्याची गरज पडणार आहे। तर थोडक्यात हा जो तक्ता आहे मी खाली घेतो मित्रांनो। आता ही जी प्रश्नपत्रिका सोडवतोय आपण पुणे जिल्ह्याला यावर्षी 2023 ला ही प्रश्नपत्रिका आली होती मित्रांनो। तर त्यामध्ये बहुतेक अशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि दुसरी एक प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये जास्त जे प्रश्न आहेत ते गणितावरती आले होते, ठीक आहे। आणि यामध्ये सर्वात जास्त बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तरी या चॅनलवरती तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे। तर ते प्रश्न तुम्ही आरामशीर सोडू शकता। तर चला आता हा जो प्रश्न आलेला आहे तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। आता इथं काय दिलेलं आहे, नाटो दिलेला आहे, म्हणजे NATO शब्द दिलाय, यापासून हा शब्द तयार झाला। तर आपल्याला हे सांगायचं या शब्दापासून इथे कोणता शब्द तयार होईल। ते एकदम सोपं आहे बघा, इथं N दिलाय, त्यानंतर A दिलाय, TO दिलाय, म्हणजेच N कुठे, N इथे आहे, ठीक आहे। आता N पासून जर विचार केला, N पहिलं अक्षर आहे आणि इथे हे पहिलं अक्षर काय आहे, R, म्हणजेच N पासून जर विचार केला तर R इथे आहे, म्हणजेच +4 नंबरचं अक्षर दिसत आहे, ठीक आहे। आता A इथं आहे बघा, 2 नंबरचं अक्षर A इथं आहे आणि त्यानंतर A आणि त्यानंतर E इथं, A पासून E आला जसं की असं, ठीक आहे। A पासून E इथं आला, म्हणजेच A इथं दिलेलं आहे आणि E इथे दिलेलं आहे बघा, E इथे दिलेलं आहे, म्हणजे इथे सुद्धा किती झालं, +4 झालं। समजलं हे कसं आलेलं आहे, +4 अशा प्रकारचं होत चाललंय। आता इथे T पासून पुढे काय आलेलं आहे बघा, X आलेला आहे। T बघा कुठे, T इथे आणि T पासून X आला, म्हणजेच प्लस इथं किती झाले, 4 झाले मित्रांनो, समजलं। आता त्याच प्रकारे शेवटचं बघूया, इथं O दिलाय आणि S आलेला, इथं O दिलाय आणि त्यापासून S आला, म्हणजेच प्लस इथं 4 झालं, समजलं। या प्रश्नाचं उत्तर कसं आलं, म्हणजेच हे जे शब्द दिलेले यापासून हे शब्द कसे आले ते तुम्हाला समजलं। आता त्याच प्रकारे यापासून हे कोणते शब्द येतील ते आपल्याला गवसायचं आहे। सर्वात पहिल्यांदा V दिलाय, त्यानंतर इथं काय दिलेलं आहे, E दिलाय आणि त्यानंतर MP हे शब्द दिलेले आहेत। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपण इकडे गेलो होतो, पुढे म्हणजेच +4 होत होतं, परंतु आता आपल्याला मागे जायचंय, म्हणजेच -4 करावं लागणार आहे। आता इथं प्लस होतील का, नाही, -4 होणार आहे, कारण आपल्याला इकडच्या संख्या काढायच्यात, बरोबर की नाही। तर त्याच प्रकारे आपण सोडूया। सर्वात पहिल्यांदा इथं V दिलाय, V पहिलं अक्षर आहे, V पासून हे इकडचं अक्षर कोणतं यायला पाहिजे बघूया। आता इथं V दिलेलं आहे, +4 तर आपल्याला इकडे घेता येणार नाहीये, कारण आता आपल्याला इकडची संख्या बघायची आहे, ठीक आहे। म्हणजे जर विचार केला तर आपल्याला V पासून -4 करावं लागणार आहे, 4 नंबरचं अक्षर, बरोबर की नाही। V आपल्याला -4 केल्यानंतर अक्षर काय येतं, R येतं, म्हणजेच पहिलं जे अक्षर आहे आपल्याला R मिळालं, ठीक आहे। अशा प्रकारचं तुम्हाला करायचंय। आता इथं E दिलेलं आहे, E पासून पुन्हा -4, आता E कुठे, E इथं दिलेलं आहे, ठीक आहे। आता E पासून -4 म्हणजे इकडे येणार, म्हणजेच इथं काय असणार, A असणार, पहिल्यांदा R आला त्यानंतर A आला, समजलं हे कसं सोडवत आहे आपण। त्यानंतर बघा इथं M दिलेलं आहे, इथं M, आता पुन्हा इथं -4 म्हणजेच काय येणार, I हे अक्षर येणार, बरोबर, म्हणजेच R A त्यानंतर I हे 3 अक्षर आपल्याला मिळाली। आता शेवटचं बघतोय, इथं P दिलेलं आहे, -4 करा, तर बघा ही 4 अक्षर सोडून दिली, म्हणजे 4 नंबरचं अक्षर घेतलं तर L आलं। तर बघा अशा प्रकारचं आपल्याला हे पर्याय योग्य उत्तर असणार आहे। तर बघा कुठे RAIL, ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। एवढ्या प्रकारची सोपे उदाहरणं तुम्हाला विचारले गेले होते। आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 59 नंबरचा, सन 1980 हे लीप वर्ष आहे। आता लीप वर्षावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, ऑलरेडी आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लीप वर्ष कोणते असा प्रश्न ओळखायला आला होता। तर लीप वर्ष कसं ओळखायचं, जसं की 1900 नाहीतर 1886 असेल, नाहीतर 1972 असेल, तर लीप वर्ष कसं ओळखायचं, हे शेवटचे जे 2 अंक असतात ना, या 2 अंकांना ज्या संख्येने 4 ने पूर्ण भाग जाईल, ठीक आहे, 4 ने पूर्ण भाग जाईल ते लीप वर्ष असतं, ठीक आहे। जसं की इथं आपल्याला ह्या 2 संख्या जर म्हटलं तर 80 ला 4 ना पूर्ण भाग जातो का, तर जातो मित्रांनो, ठीक आहे। तर जर 20 ना पूर्ण भाग जात आहे तर हे झालं लीप वर्ष,
ठीक आहे, जे वर्ष दिलेलं असतं त्याच्या ज्या शेवटचे 2 अंक असतात त्यांना 4ने पूर्ण भाग गेला तर ते आपलं लीप वर्ष असतं. आता त्याच प्रकारे इथं उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे सन 1980 हे लीप वर्ष आहे. जर 1 जानेवारी 1980 ला सोमवार असेल तर डिसेंबर 1980 ला कोणता वार असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. इथे जानेवारी आणि डिसेंबर. आता जर विचार केला तर प्रत्येक वर्षाने जर विचार केला तर एक एकनी आपल्याला वार पुढे गेलेला दिसत आहे, परंतु इथे 1980 लाच विचारले आणि इथे पण 1980 लाच विचारलेलं आहे. 1 जानेवारीला जर विचार केला तर सोमवार असेल आणि तर आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे 31 डिसेंबर 1980 ला कोणता वार असेल असा प्रश्न विचारला गेलाय. तर इथं हा प्रश्न वाचताच या प्रश्नाचं योग्य उत्तर समजून येते. मित्रांनो, जेव्हा लीप वर्ष असतं हे जे नियम आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा लीप वर्ष असतं जसं की 2001 हे 2000 हे लीप वर्ष आहे आणि त्यानंतर 2001 हे लीप वर्ष नाही आहे. तर जेव्हा 2001 ला जसं की सोमवार होता, 1 तारखेला कोण वार होता सोमवार, जेव्हा 2001 ला जाईल तर लीप वर्ष झाल्यानंतर हे वार 2नी पुढे जातात, म्हणजे सोमवार मंगळवार मग बुधवार असणार इथे. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि जेव्हा इथं 2002 असेल, समजा इथं बुधवार आहे तर पुढच्या त्याच तारखेला किती वार असणार मित्रांनो, त्या तारखेला असणार गुरुवार, मग तेव्हा 1नी पुढे सरकणार. परंतु यावरतून आपल्याला काय समजत आहे मित्रांनो, बघा व्यवस्थित जर विचार केला तर यावरतून आपल्याला काय समजत आहे, इथे म्हटलेलं आहे 1 जानेवारी 1980 ला सोमवार असेल तर आपल्याला पुढे म्हटलंय 31 डिसेंबरला म्हणजे शेवटच्या दिवशी, हा पहिल्या दिवशी आणि हा शेवटच्या दिवशी, तर 31 डिसेंबरला कोणता वार असेल. म्हणजे आता लीप वर्षाच्या वेळेस वार 2नी पुढे जात असतो, तर आता 31 डिसेंबर म्हणजे 1 दिवस बाकी आहे, म्हणजे आपल्याला 1नीच पुढे जावं लागणार आहे, म्हणजे सोमवार आणि त्यानंतर इथं मंगळवार. 31 डिसेंबरला कोणता वार असणार, मंगळवार असणार. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर बघा आता यातील मला वाटतं शेवटचा प्रश्न आपला चालू आहे. आपला प्रश्न क्रमांक 60 नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत जर मेघ शब्द असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत शुअर हा जो शब्द आहे तो कसा लिहिला जाईल, तर ते आता आपण बघूया. आता मेघ शब्द दिलेला आहे आणि त्यानंतर हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे, इथं आपण हा शब्द, हे दोन्ही शब्द इथं नोट करून घेऊया. इथं मेघ झालं आणि त्यानंतर इथं बघा अशा प्रकारचं. आता आपल्याला काय करायचंय, या शब्दापासून हा शब्द कसा तयार झाला ते बघायचंय आणि त्याच प्रकारे या शब्दापासून आपल्याला कोणता शब्द तयार होतोय ते बघायचं असतं. आता एकदम सोपं, इथं बघा यम दिलाय, इथं यम दिसत आहे, त्यानंतर इथं ए दिसत आहे. आता अशा प्रकारचं आपण केलं तर इथं यम पासून यप जर केलं तर इथं खूपच लांब आहे मित्रांनो. ठीक आहे, यापासून खूपच लांब आहे. तर आपण थोडी वेगळी क्रिया करून बघूया. इथं बघा सर्वात पहिल्यांदा हे जे अक्षर दिसत आहे, याची अशा प्रकारची तुलना करूया. इथं आपण अशी एक मध्यभागी रेष घेऊया. इथं बघा इथं ई दिलेला आहे, त्यानंतर यप दिलेला आहे, म्हणजे इथं ई दिलेला आहे आणि त्यानंतर पुढील अक्षर आपल्याला यप दिसत असेल. त्याच प्रकारे आता बघा इथं के दिलेला आहे आणि त्यानंतर इथं यल दिलेला आहे, म्हणजे इथं के दिसत असेल आणि पुढील अक्षर यल तुम्हाला दिसत असेल. त्याच प्रकारे इथं ए दिलेला आहे आणि त्यानंतर इथं बी दिसत असेल. बघा इथं ए दिलाय, त्यानंतर बी तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच प्रकारे जर लास्टला विचार केला इथं यम दिलाय आणि त्याच्याच पुढील अक्षर तुम्हाला यन दिसत असेल. म्हणजे यावरतून तुम्हाला काय समजत आहे की हे जे शब्द दिसत आहे या शब्दापासून आपल्याला हे पुढील अक्षर घेतलेलं दिसत आहे, परंतु हे अक्षर मागून घ्यायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर त्याच प्रकारे आता आपण हीच क्रिया करून बघूया. आपल्याला खाली शब्द काय दिलेला आहे, शुअर शब्द दिलेला आहे. ठीक आहे, शुअर अशा प्रकारचा हा शब्द आपण इथेच नोट करूया. ठीक आहे, शुअर अशा प्रकारचा हा शब्द आपल्याला दिलेला आहे. आता त्यापासून कोणता शब्द तयार होतोय ते बघूया, नाहीतर आपण डायरेक्टली इथे घेऊया शुअर शब्द, जेणेकरून आपल्याला थोडी जागा भेटेल अशा प्रकारचा. ठीक आहे, आता मध्ये रेष घेतली तर चला आता आपण हे करूया. इथं शुअर शब्द घेतला, इथं ई दिलेला आहे, ई पासून यप झाला, म्हणजे यप पहिला शब्द आला. बरोबर, त्यानंतर पुढे बघा इथं आर दिलेला आहे, इथं आर पासून जर विचार केला आर, तर आर पासून पुढे काय येतं, यस येतं, म्हणजे दुसरं अक्षर आलं यस. त्यानंतर तिसरं जर विचार केला तर आर झालं. त्यानंतर यू दिलेला आहे तिसरं अक्षर, तर यू पासून जर विचार केला तर बघा यू कुठं दिलेला आहे, इथं यू पासून पुढील अक्षर व्ही येतं, व्ही आपण घेतलं आणि त्यानंतर लास्टला यस दिलेला आहे, तर यस पासून आपल्याला मागे जायचं, यस पासून टी, म्हणजेच इथं काय येणार टी. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण हे सोडू शकता. तर बघा आपला शब्द काय तयार झालेला आहे, यप यस व्ही टी,
बघा कुठं आहे का पर्यायामध्ये FSVT ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार। तर अशा प्रकारचे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात, एकदम सोपे प्रश्न दिलेले असतात, फक्त आपल्याला योग्यरित्या समजून आलं तर कोणताही प्रश्न तुम्ही आरामशीर सोडू शकता। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। ठीक आहे, बघा अशा प्रकारचा आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आणि बाकीचे जर म्हटलं तर सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेली आहे। हे सर्व पार्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघण्यासाठी भेटून जाईल आणि मागील हे वरील जे प्रश्न आहे ते आपण पहिल्या भागामध्ये सोडून घेतले होते। ठीक आहे, आणि बाकीचे जे पण आपले जेवढे पण इथे जीकेचे क्वेश्चन दिसत आहेत ते सुद्धा आपण प्रत्येक भागानुसार सोडून घेतलेले आहेत। सर्व भाग तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर चॅनलवरती व्हिडिओ आपल्याला भेटून जातील, तिथून जाऊन तुम्ही हे बघू शकता। आता आपलं फक्त राहिलं हा भाग बघा, यामध्ये गणिताचे उदाहरणं दिलेले आहेत। हे सर्व गणिताचे उदाहरणं आपण पुढील भागामध्ये पूर्ण करणार आहोत। यामध्ये जवळपास आपल्याकडे गणिताचे किती उदाहरण आहेत, 10 ते 12 उदाहरणं दिलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, हे सर्व कसे सोडवायचे आहेत ते आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत। तर अशा प्रकारचा आपल्याला बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जातात आणि गणितावरती प्रश्न विचारले जातात। तर ठीक आहे, तर आता हे जे PDF आहे, हे जेवढे पण आपण सोडवलेत हे प्रश्न उत्तर प्रश्न त्यासोबत बाकीचे स्टडी मटेरियल आपण जे PDF देतो ना नोट्समध्ये, हे सर्व तुम्हाला काही भेटून जातं नोट्समध्ये आपल्या। ठीक आहे, तर त्यासाठी आपल्या नोट्स तुमच्यासाठी खूपच कामी येणार आहे, त्यासाठी त्या नोट्स तुम्ही जॉईन करून घ्या, खूपच महत्त्वाच्या असणार आहे। तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।